नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, एक आटपाट नगर असतं आणि त्या आटपाट नगराच्या बाजूला मंगल नावाचं एक मोठं जंगल असतं. त्या जंगलाचा राजा सिंह जंगलात गुहेत राहत असतो आणि तिथून तो जंगलावर आपलं नियंत्रण ठेवत असतो. सिंह तसा करारी तितकाच क्रूर देखील असतो आणि त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी त्याला घाबरत असतात. हा सिंह ज्या वेळेस गुहेत असतो आणि झोपलेल्या अवस्थेत असतो, तेव्हा एक कोल्हा त्याच्या गुहेत जातो आणि सिंहाने खाऊन उरलेलं जे काही असतं त्याच्यावर आपली उपजीविका करत असतो. कधी कधी त्या कोल्ह्याला सिंहाची तर खेचण्याची लहर येते. मग तो सिंहाच्या शेपटीला चावा घेतो आणि बाहेर पडतो. सिंह जागा होतो, पण कोल्ह्याला काय मारायचं असा विचार करून सिंह गप्प राहतो. आता अशा प्रकारे आपण जंगलाच्या राजाची तर खेचतो, याचा कोण अभिमान त्या कोल्ह्याला असतो. आणि कोल्हा सगळ्या प्राण्यांना सांगत सुटतो की बघा, मी कसा सिंहाची तर खेचतो. एक दिवशी असंच होतं. हा कोल्हा सिंह झोपलेला आहे बघून त्याच्या गुहेत शिरतो आणि त्याची आयाळ ओढून पळू लागतो. त्याबरोबर सिंह जागा होतो आणि त्या कोल्ह्याला एक पंजा मारतो आणि तो पंजा वर्मी लागल्यावर कोल्हा गतप्राण होतो. आता ही गोष्ट मित्रांनो पंचतंत्रातली गोष्ट आहे. लहानपणी कधीतरी ऐकलेली आहे. पण त्याची प्रचिती या आत्ताच्या युगात येईल असं कधी वाटलं नव्हतं मित्रांनो. पण कोणत्या ना कोणत्या तरी प्रसंगातून त्याची प्रचिती येते. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा तारा अस्तित्वात आलेला आहे आणि हा तारा आहे आदित्य ठाकरे. उबाटा सेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे हे मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळे पण तितकेच बालिश आणि विनोदी प्रश्न विचारून सरकारला हैराण करतायत. आता पहिला प्रश्न त्यांनी विचारला तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेश दौऱ्यावर का जात आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा ठरलेला होता आणि त्यावरून आदित्य ठाकरे यांनी तो प्रश्न विचारला. असं परदेश दौऱ्यावर जाणं योग्य आहे का? कारण राज्यातली जनता ही दुःखी आहे. पाऊस जास्त काही ठिकाणी जास्त पडलेला आहे, काही ठिकाणी दुष्काळ आहे. तर जनतेला अशा त्यांच्या परिस्थितीवर सोडून विदेश दौऱ्यावर मुख्यमंत्री का जातात असा आदू बाळ असं त्यांना भाजपने म्हटलेलं आहे. तर त्यांनी प्रश्न केला आणि मग काय झालं मित्रांनो, मुख्यमंत्र्यांचा तो दौरा रद्द झाला. त्याबरोबर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सांगितलं, बघा मी प्रश्न विचारला आणि मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला. आता त्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की हा दौरा 23 तारखेलाच रद्द झाला आणि आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं 26 तारखेला. आता त्यावर आदित्य ठाकरे काहीच बोलत नाहीयेत. ते गप्प आहेत. ते शांत आहेत. कारण त्यांची चोरी उघडकीस आली आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांचा. ही वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. तर आदित्य ठाकरे यांनी त्याच्या खरे खोटेपणाविषयी प्रश्न निर्माण केला की हीच वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली आहेत, हे कशावरून. आणि मग काही उदाहरणं दिली की अमक तमक.
त्यावरून एकच गदारोळ झाला मित्रांनो. आणि हा गदारोळ इतका होता की शेवटी आदित्य ठाकरे यांनी स्वतः उपस्थित केलेले प्रश्न, म्हणजे ट्विटद्वारे उपस्थित केलेले प्रश्न हे काढून टाकले. ते ट्विटच काढून टाकले. आहे की नाही गंमत? तर अशा प्रकारे ते सरकारला अडचणीत आणत आहेत. पण सरकारला अडचणीत आणताना आदित्य ठाकरे हे स्वतःच अडचणीत येत आहेत, किंवा ते स्वतः आणि त्यांच्या पक्षालाही त्यांनी चांगलंच अडचणीत आणलेलं आहे. ही तर लांडगा आला रे आला सारखी गोष्ट. लांडगा आला रे आला ओरडत राहायचं आणि एक दिवशी खराच लांडगा येतो, त्यावर विश्वास कोणीच ठेवत नाही. मग तीच परिस्थिती आता उबाटा सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची झाली. आदित्य ठाकरे काय बोलतात त्यावर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आता सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला. कारण आदित्य ठाकरे बोलतात आणि त्यातलं खरे खोटेपणा लगेच उघडकीस येतो आणि मग त्याचं उत्तर आदित्य ठाकरे यांच्याकडे नसतं, किंवा ते उत्तर द्यायचं टाळतात. हे काही नवीन नाही. मध्यंतरी रस्त्यांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे याची देखभाल मुंबई महानगरपालिका करते, पण पैसे मात्र महाराष्ट्र शासन वसूल करतं असं मध्यंतरी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या रस्त्यांबाबतही असंच विधान केलं. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे मुंबईचा, तर तो एक्सप्रेस हायवे त्याची देखभाल मुंबई महानगरपालिका करते आणि त्यावरचा टोल किंवा त्यावर मिळणारे पैसे टोल रूपाने हे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत जातात, असं आदित्य ठाकरे यांचा आक्षेप होता. त्यावर महाराष्ट्र शासनाने स्पष्टीकरण दिलं की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे याची देखभाल आम्हीच करतो आणि तो आमच्याच ताब्यात आहे. तो मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित झालेला नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्याबद्दल काहीच सांगितलं नाही, कारण ते आरोप करून मोकळे झाले होते. आताही तसंच झालंय. मित्रांनो, वाघनखाच्या त्या प्रसंगानंतर भाजपने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना आदू बाळ असं संबोधलं. आता बाळ हा शब्द लहान मुलगा या अर्थाने वापरला गेला, हे समजण्या इतके आदित्य ठाकरे खरंच मोठे आहेत का? कारण ते म्हणतात कितीही प्रयत्न करा, माझ्या नावात तुम्हाला बाळ हा शब्द लावावाच लागणार. म्हणजे वडिलांची महती मुलगा सांगत होता, आता आजोबांची महती नातूही सांगायला लागलाय. स्वतःचं कर्तृत्व काय हे माहित नाही, पण बाळ हा शब्द लावला, तो लहान बाळ, लहान मूल किंवा समज या अर्थाने लावला गेला, तर त्याला आदित्य ठाकरे यांनी माझ्या नावाला बाळ लावला शब्द म्हणून स्वतःचा गौरव करून घेतला. आहे की नाही गंमत? ही गंमत आदित्य ठाकरे वारंवार करत असतात आणि त्यामुळे मित्रांनो, आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा वारंवार अडचणीत येत असतो. पण पक्षातून त्यांना कोणी बोलणार नाही. कसं बोलणार? कारण ते उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि पुन्हा उबाटा सेनेचे अर्धे मालक आहेत. त्यामुळे तिथे त्यांना कोण बोलणार नाही. मात्र विरोधक हे टीका करतच असतात. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.